लय बेकार आहे रे जीवन. मी या फील्ड मध्ये येतो म्हणलं होतं, मग हे याच्याकडे पाहिलं. काय म्हणते मोहन? नवीन फोन बे सालं मोहने फ्लेक्स. जबाबदारीचं काम आता आम्हा दोघांवर सोपवलं. आम्हाला घेऊन यायचे आता महिला मंडळांसाठी गजरे. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे तुम्ही? मी तर एकदम मजेने. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपल्या सुयोग भाऊच्या बहिणीचं लग्न. काम आमच्याकडे महत्वाचं देऊन आहे. पहिले जाऊ वनीले, मला कपडे घ्यायचे आहेत ते करू, आणि एक दोन सामान घ्यायचे, हारवीर आहे ते सगळं ते पण घेऊ. हाय भाई, किस्मत आमच्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा पण इकडे येतो तेव्हा हा गेट चालू आहे. नाही तर 24 घंट्यामधून 22 घंटे ते हा गेट बंदच राहते. मी एक गाडा काढणार होतो, पण ते थोडंसं कारणास्तव थोडं उशीर झाला म्हणून काढलं नाही. जेव्हा निवडणुका होते ते आश्वासन फार निवडून आल्यावरती म्हणते घंटा देतो हलवत राहिल, यांच्या डुंगणावरती लाता पाहिजे यांना मार केव्हा रस्ते चांगले होणार ते ना शेतकऱ्याचे भाव. मी का म्हणतो नेत्या लोकांना पैसे खाव, तो हक्क आहे त्याचा, पण काम आहे तसेच करा. चहाच्या जेवढं मी दूर जायला पाहिजे तेवढा चहा माझ्या जवळ यायला पाहिजे. तर आज पहिला चहा घेऊन घेऊ. तसं तर मी चहा म्हणजे गोड वस्तू कमी केल्या होत्या, पण निखिल म्हणे आपण दोघं आलो सोबतच, लगेच दिवस झाले सोबत चहा ना पिला. आज पिऊन घेऊ. 2-4 दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू आहे. काय म्हणते निखिल? पाण्यावर आता खरा कास्तकार माणूस आहे तो, त्याला त्याच्यापेक्षा आनंद दुसऱ्याला कोणाला झाला नसतो. मी हाव, पण मी मीडियम कास्तकार माणूस आहो. तर जरा चाय सोबत समोर पाणी. टोटली व्हिडिओ पाहिला आपले. धन्यवाद. कुठला आहे? कुठला? मुंगोली. अच्छा, घुगुस. इकडे मग काय करताय? अच्छा, प्रमोशन मग करून देतो की तुला. म्हणून म्हणतो भाई स्प्लेंडरच घेणं बरं. ह्या गाड्याच्या लपड्यात पडायचं नाही. 5 वर्ष 4 वर्ष आपल्याला चांगली वाटते, मस्त मजा येते. मग जेव्हा याचे लपडे चालू होते, आता आम्हाला चालू होणार राहिली. आता याच्यात आमचा फॉल्ट आहे का तेवढं माहित नाही, पण गाडीचा तर फॉल्ट आहे. न्यूट्रल करून पाय पुरा, मग चालू करून पाय. झालं लग्न आपलं इकडे. पेट्रोल तर पेट्रोल बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे. वांदे झाले कुठं. कपड्याचा कलर कॉम्बिनेशन माहित राहिलं नाही, हे असे कपडे घेणं होते. तेव्हा आम्ही कपडे काय ते घेऊन घेतले. आता पाहू घातल्यावर कसं दिसतो कसं नाही. तर आम्हाला घ्यायचा होता हार लग्नाचा, तो आता गेले आलो इकडं. एक नंबर दिसायला लागला. सगळी जबाबदारी जी आहे लग्नाची त्या मायावर आणि निकल्यावर. कपडे आमचे सेम आहे. त्याचे कपडे पहा, माया कपड्यात. नवरीचे भाऊ होणं काही सोपी गोष्ट नाही बाई. एवढे असे चांगले कपडे घाला लागते, कपडे घालून त्याला मेंटेन ठेवा लागते. पाहून राहिले नवरींच्या भावावर किती जबाबदारी आहे. सगळं काही पाहून राहिलं काय बरोबर आहे का नाही. सोबत आम्ही 2 बावडेघाट पुन्हा वाटून राहिलो. आम्ही बावडेघाट. नवरदेव आहे जो याच्या गावचा आहे. कसं गाव आहे तो? कालची जी जबाबदारी होती ती सगळी मोहिन्यावर होती. महिन्यात थम्सअप वर निभावतो म्हणते. थम्सअप नाही, तुला काही ना काहीतरी दुसरं द्यायला लागते. प्रोटीनचे डब्बे देऊन 2-4 पुन्हा त्याले. हालत कमी झाली. मग आम्हाला आजच्या दिवशीचा फक्त एकच कार्यक्रम नाही, संध्याकाळी पुन्हा एक कार्यक्रम आहे. त्याची लिस्ट सगळी याच्याकडे आहे. आम्हाला सांग आता काय भेटणार आहे. माझ्यासाठी स्पेशल सांग. बाकी जाऊ लाडू साला मला लाडू आहे. याले याले जांबू. तरी मी म्हणलं माया गावात साला पाणी एवढा पडत का नाही. जेव्हापासून हे माया गावात याची एंट्री झाली, रोजचं पाणी गिरी लागत आहे, पण एवढाही नाही. त्याला मला पहिली वेळ माहित पडलं फोटोग्राफरला धमकी भेटते म्हणून. तिकडे आहे नवरींचा भाऊ म्हणत आहे माझा व्हिडिओ नाही आला, व्हिडिओ डिलीट. बिलकुल सिनेमॅटोग्राफी येतं चालणार नाही. हे काय नोव्हेंबर के पहिले कुठला पाहिजे मी व्हिडिओ मध्ये. त्याच्याशिवाय आमच्या गावचा लग्नाचा कार्यक्रम नाही होत. हात दाखव मला. मंथन हाय कर बाबू, हाय कर ना बे. याच्याहून पता लागते याचे किडे कुठं आहेत. काम 25 आहे. तो बघता ये आता जेवायला. पण रॅपर बनायचा दाखवतो स्किल. वारे मला एक आर्टिस्ट भेटला समोर, त्याच्यावर मला एक कोल्या येणार आहे. नाव काय ते? स्टेज नेम काय? बीपी हाय. कशा पद्धतीचा करायचा आपण? रॅपिंग. भाऊ रॅपिंग करते, मी मेलोडी देतो, तुझे बीट देते, कोरिओग्राफी भाऊची राहते. मग भाऊ देते. आणि ओरिजिनल राहील जे काही प्रोडक्शन आमचं राहील ते ओरिजिनल राहील. कोणी जर कॉपी बीपी म्हणलं, कोणी जर कॉपी बीपी म्हणलं, सॅम्पल बिम्पल म्हणलं कोणाचं, आपण माणूस टाकली नाही, आपण गुगूचा माणूस असली आहे. गुगूचा माणूस असली आहे. मर्डर बिर्डर होत रे गुगूस मध्ये. गुगूच्या माणसाला हलक्यात यायचं नाही. वर्रा बिर्रेचे काय चिलर माणसं आहे. गुगूच्या माणसाला हलक्यात यायचं नाही. हे वर्रेचे माणसं हलक्यात घेऊ नाही शकत ना भाई. हलक्यात घेऊ नाही शकत. 80 किलोचं जे यावं. बस साला बाहेर दिला भाऊ. जाऊ दे, मयावर एक डिस्क का नाही येणार आहे भाई. मयावर करणार नाही पण तू नाही, मला नाही करणार आहे डिस्क. कारण की मी अजून तेवढा मोठा आर्टिस्ट बनलो नाही. जेव्हा माझ्या फॉलोअर किलोवर होईल तेव्हा मला डिस्क करेन. हो ना साला मी याच्यात दूर राहा लागते बघा. जे मी म्हणलं नाही का त्यावर कोलॅब बिलॅब करतो, कॅन्सल. डिस्क करून टाकेल. तुला माझ्याकडून पैसे घेतले, मला
मला कोल्हापूरमध्ये घेतलं, मग रेव्हेन्यू जनरेट झाला तो दिला नाही, असं काही लपडे झाले तर मग कोण पाच बस. मग मी मनात साला सुईक्याचा मी नाव बा मी इमानदारीने केलं बा याच्यावर काम. मग साला तू समोर जाऊन डिस करून टाकायचा मला, नात्यामध्ये घोळ करून टाकायचा पुन्हा. तर भाई अर्ध डोक्याचं वजन ह्या ठेट्यानं उतरून गेलं. काय म्हणता आपले भाऊ भेटले, भाऊले ओळखत होता नसतो मी. व्हिडिओ बंद कर, व्हिडिओ बंद कर. दिसते तू छान चंद्राची खान, तुझ्या मागे फिरू फिरू हरले माझे प्राण, ओ माझी जान सुंदर तू छान, तुझ्या मागे फिरू फिरू हरले माझे प्राण. लग्नाला आलो न फोटोशूट नाही होणार, असं कधी होणार? आणि कॅमेरामॅन असा आगावडे नाही राहिला होतो मग करूनच देणार. तुम्हीच पब्लिक सांगा. माझं वजन आहे 70 किलो, याचं वजन असेल 50. 70 किलो आहे. 70 हे 70 किलो आहे म्हणते ना. मसल थोडस आहे तर 17-18 किलो. हे बाय बोंबललंय. बोंबलणार नाही, मरलो मी थोडीच करणार बाई सारखं. इतिहास गवाय बाई, जो माणूस व्हिडिओ मध्ये परफेक्ट आहे तो फोटो बरोबर काढत. मला तर बिलकुल फोटो हे कोणते पोज द्यायचे आणि कसे द्यायचे ते येत नाही. आपल्याला फक्त एकच पोज येते, उभं राहा, खिशात हात घाला. भाऊ डॉन आहे गुगुतचा. या होमी जो मेरे लिए मन्नत मांग, मन्नत ने मेरे लिए जन्नत मांग. माझ्या दोस्तीतून काय पाहिजे किंमत सांग. माझ्या वरती कोण आहे, माझ्या खालती कोण आहे मला माहित नाही, माझा आता वेगळा झोन. समोरचं नाव माहित नाही. या फेमस रॅपर हे गाणं म्हणलं होतं. कोण फेमस? मी. सचिन डोंगेपेक्षा मी फेमस आहे. मग आता एक वेळा, माझ्या वरती कोण आहे, माझ्या खालती कोण आहे मला माहित नाही, माझा आता वेगळा झोन. मला नाही माहित तुला का म्हणायचंय म्हणून मला सॉरी, मला काहीच सॉरी. अरे साला गाणं पाठ नाही, आता व्हायरल करायला लागते, त्याच्याशिवाय लोकांना पाठ नव्हत गाणे. आमच्या MS फिटनेसचे मालक माझ्यावर सध्या रागाव नाही, कारण की मी जी जिम लावणार ते वेगळी जिम लावणार. भाऊ आहे रागावून आता, तर पुढच्या वर्षी भाऊ कळस मला कमबॅक करायला. निखिल माझ्या सोबत राहते. भाऊ तर आहे, भाऊ जसं आता मी ब्लॉग पाहता म्हणते ना, भाऊने फिटनेस पण चालू केली. तर आता 1-2 मी तर बावडी बनवतो आणि भाऊ जसं मी लावून तसं भाऊची बावडी आता चौकात आम्ही बावडी बनवणार आहोत पुढच्या महिन्यापासून. भाऊ कडा तू आपल्याकडे गोष्ट माहिती पाहून राहिले, शुगर सोडलं म्हणे, शुगर काही खात नाही म्हणे. हे काय हे बाय शुगर तुला संपून शुगर या कसं आहे म्हणते, या काय नाही कमी ते वाढते का शुगर? गती रे गती नवरींच्या भावाची. चालीस सगळ्या शेवटी जेवायला भेटत आहे, काही लाईनीमध्ये लागू देत. आपला कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात आला की याची गुंडार गांडार आता होतच आली म्हणा. आपल्या चेहऱ्यात गेला शर्टिंग वरून आता याला काय म्हणते आता काढलेले बिना शर्टिंग वर आलो. हे आगावडे मी याच्याकडे ये मजदूर का हाथ है कातिया. भाऊ नाही, हे मजदूर आहे. ही रात चालली, ही रात चालली. माल घेते का? हाच माणूस जो आम्हाला भेटवणार होता आणि हाच ब्रेकअप पण करून टाकलं. दुसरी पण तशीच भेटू दे. गणपती बाप्पा मोरी. त्याच्या नादी लागायला जमत नाही, तो का करण. तेवढा साधा वाटते तेवढा लई बेकार माणूस आहे तो. हातच्या आणि लग्न आता लग्न झालं पण आमचे आम्हाला माहिती गेले 10च्या टायमाले. त्याला पाणी लागत आहे. भेटू पुढच्या ब्लॉग.